नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आपल्याला अनेक अडचणी येत असतात. दुःख, भीती, चिंता, काळजी, नकारात्मकता नेहमी आपल्याला चिकटून असते. काही वेळा अडचणीचे लवकर निरसन होत नाही. अशा वेळी सकारात्मक व्हावे, नामस्मरणाची शक्ती अनुभवावी. श्री स्वामी समर्थांचा जप आणि सेवा केल्याने लाभ मिळतात. प्रत्येक सेवेकऱ्याला आपला एक अनुभव आलेला असतो. तर आपल्या अनेक अडचणी लवकर दूर व्हाव्या याकरिता हे उपाय करून पहा. दररोज घरात श्री सूक्त पठण केले असता त्या घरात धनधान्याची कमतरता भासत नाही. लाल रंगाच्या रिबिनमध्ये तांब्याचे एक नाणे मुख्य प्रवेशद्वारावर बांधल्यास घरात सुख, शांती व धनाची वाढ होते. प्रत्येक गुरुवारी तुळशीस दूध अर्पण केल्यास धन लाभ होतो. नोकरी व्यवसायातील अडचणीसाठी श्री गुरुचरित्राचा 10वा अध्याय दररोज वाचावा. कोर्ट कचेरी यांचा फेरा बऱ्याच वेळा त्रासदायक यातना काहींना देत असतो. अशा वेळी श्री नवनाथ ग्रंथाचा 3रा व श्री गुरुचरित्राचा 14वा अध्याय रोज 2 वेळेस वाचावा. ज्या घरात एक तरी भक्तिवान व नामस्मरण करणारी व्यक्ती असते त्या घरातील सर्व कुटुंबीय केवळ त्यांच्यामुळे तरुण जातात व ती व्यक्ती गेली की वास्तुदोष किंवा इतर अडचणीमुळे होणारे त्रास वाढून कुटुंबास सतत संकटांना सामोरे जावे लागते. शक्य असल्यास श्री स्वामी समर्थाचा जप किंवा तारक मंत्र नियमित बोला किंवा रेकॉर्डिंग सुरू ठेवा. स्वयंपाक करतेवेळी किंवा इतर महत्त्वाच्या कामावेळी सतत नामस्मरण करावे. मनुष्य आचार करण्याआधी उच्चार करतो, उच्चार करण्याआधी विचार करतो. म्हणूनच तो मानवी प्रगतीस खरा कारणीभूत होतो. विचार हा सुविचार होण्याला ध्यान चिंतनाची आवश्यकता फार असते. म्हणून ध्यानधारणा, मनन चिंतन याला फारच महत्त्व आहे. अनेक वेळा कामाचा ताण वाढल्यामुळे किंवा इतर अडचणीमुळे रात्री शांत झोप लागत नाही. अशा वेळी आपल्या इष्टदेवतेचे किंवा श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करावे. यासोबतच ज्ञानेश्वरी या ग्रंथातील 12व्या अध्यायातील पहिल्या 16 ओळी वाचाव्या. शांत झोप लागेल. स्वामींना न सांगता सर्व काही आपल्या मनातलं कळतं. आपण आपलं काम करून नित्य मनाने वेळ मिळेल तसं भक्ती करत जा. वेळ आली की सर्व काही ठीक आणि तुमच्या मनातलं स्वप्न स्वामी पूर्ण करतील. ज्याच्या मर्जीने झाडाचे पान पण हालत नाही तेच माझे स्वामी. स्वामींनी झाडाला फळे दिली आहेत आणि आपल्याला भूक लागली आहे आणि आपण स्वामींना जर म्हणालो मला ते फळ द्या, स्वामी म्हणतील फळ तर मी झाडाला तुझ्यासाठी दिले आहे. भूक लागली तर थोडं कष्ट कर फळ काढण्याचं, मग फळ खा. सांगायचं म्हणजे कर्म कष्ट करा, स्वामी फळ नक्कीच देतील. फक्त रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वामींना एक प्रार्थना करा. स्वामीराया, हे घर तुमचेच आणि मीही तुमचाच. जेही ठरवाल ते माझ्या भल्यासाठीच. काहीही करा पण मन विचलित होऊ देऊ नका आणि जी सेवा करून घेत आहात त्यात खंड पडू देऊ नका. न कळत काही चुका होत असतील तर त्या चुकांना स्वामीराया आळा घाला. कोणाविषयी मनात द्वेष, तिरस्कार ठेवू नका. कोणाविषयी राग नको. सर्वांशी प्रेमाने राहण्याची बुद्धी द्या. श्री स्वामी समर्थ.